महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय बनलाय. 15 तारखेला नागपूरच्या राजभवनात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या या नवीन मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याला तब्बल 4 मंत्रिपदं देण्यात आली आहे. एकेकाळी मंत्रिपदाचा दुष्काळ असलेल्या सातारा जिल्ह्याला आता मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. शिवसेनेचे शंभूराज देसाई, भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे मकरंद पाटील या 4 आमदारांची कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे. 2014 मध्ये साताऱ्याला एकही मंत्रिपद मिळालं नव्हतं. 2019 मध्ये एकच कॅबिनेटपद असलेल्या साताऱ्याला आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच 4 मंत्रिपदं मिळाल्यानं जल्लोष केला जातोय. उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंचं मूळ गाव सातारा आहे. अजितदादांचाही साताऱ्याशी वेगळाच जिव्हाळा आहे. त्याच्यामुळे मंत्रिपदाच्या बाबतीत आता सातारा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. साताऱ्याला जरी 4 मंत्रिपदं मिळाली असली तरी शेजारच्या सांगली आणि सोलापूरला मात्र एकही मंत्रिपद मिळालं नाहीये. एकेकाळी मंत्रिपदाच्या केंद्रस्थानी असलेल्या या जिल्ह्यांना आता एकही मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी व्यक्त होते. त्यामुळे एकीकडे साताऱ्यात जल्लोष केला जात असताना एकही मंत्रिपद न मिळालेल्या 16 जिल्ह्यांचा विचार 2.5 वर्षानंतर तरी होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.